और यही होता है जज साहब, हमें मिलती है सिर्फ तारीख, तारीख पे 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 तारीख मिलती रहती है, लेकिन इंसाफ नहीं मिलता। मंडळी, दामिनी चित्रपटातला हा संवाद सनी देओलच्या तोंडातून ऐकणं ही ट्रीट आहे नाही का? हा संवाद सनीचं कॅरेक्टर आणि दामिनी यांचं घट्ट नातं आहे नाही का? पण आपल्याला हे माहिती आहे का की दामिनी या चित्रपटाकरता, ह्या भूमिकेकरता सनी देओल ही पहिली पसंत नव्हतीच। किंबहुना गोविंद श्रीवास्तव नावाचं ते पात्र आहे जे त्यांनी रंगवलं ते असं नव्हतंच। नक्की काय होतं राजकुमार संतोषींच्या डोक्यात आणि मग त्यानंतर ही भूमिका कशी तयार झाली आणि सनी देओल यांना कशी मिळाली, याचीच ही कहाणी दामिनी। नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थ मध्ये। मंडळी, घायल चित्रपट सुपरहिट झाला आणि मग राजकुमार संतोषी जे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आपल्या पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागले। दामिनीची कथा त्यांनी निश्चित केली आणि त्यावर काम करायला सुरुवात केली। त्यांच्या मुख्य कास्टिंग मध्ये त्यांनी ऋषी कपूर, मीनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी अशी टीम तयार केली। त्याबद्दल ते पूर्ण आश्वस्त होते आणि त्यानंतर इतर पात्रांचा विचार सुरू झाला। ह्या इतर पात्रांमध्ये दोन मुख्य पात्र होती, एक म्हणजे एक दारुडा होता आणि दुसरा होता वकील। हा दारुडा आणि हे वकील हे दोघे मिळून मीनाक्षी शेषाद्री म्हणजेच दामिनीला मदत करतात असं मूळचं कथासूत्र होतं। आणि झालं असं की घायलमध्ये ओमपुरी यांनी एसीपीची भूमिका केली होती। संतोषी आणि ओमपुरी यांचं ट्युनिंग जुळलं होतं, त्यामुळे दामिनी चित्रपटातली वकिलाची भूमिका ओमपुरींनी करावी असं कुठेतरी संतोषींच्या मनात होतं। ओमपुरी तयार झाले, मात्र ओमपुरी आणि निर्माता यांच्यात त्यांच्या मानधनावरून काहीतरी बिनसलं आणि अगदी शेवटच्या क्षणी ओमपुरी यांनी भूमिका सोडली। आता काय करावं असा विचार करत असताना अचानक संतोषींना असं क्लिक झालं की अरे, आपला हुकूम का एक्का तर आपण वापरलाच नाहीये। घायलमध्ये ज्यांनी मुळात आपल्या तगड्या अभिनयाने चित्रपट अगदी स्वतःच्या खांद्यावर पेलला होता ते सनी देओल हे संतोषींचे फेवरेट होतेच आणि त्यांच्या डोक्यात सनी देओल होतेच, कारण घायल नंतर, दामिनी नंतर संतोषी यांना घातक करायचा होता। त्यामुळे सनी देओल डोक्यात होते, पण ह्या चित्रपट मुळात रोमॅन्टिक असल्याने या चित्रपटाकरता त्यांनी विचार केला नव्हता। मात्र आता संतोषी वेगळा विचार करू लागले आणि मग जर सनीला पिक्चर मध्ये आणायचं तर व्यक्तिरेखा स्ट्रॉंग हवी हा विचार करून त्यांनी तो दारुडा आणि तो वकील यांना एक करून टाकलं आणि त्याला दारुडा वकील असलेला गोविंद श्रीवास्तव केलं। आणि मग ही ॲडव्होकेट गोविंद श्रीवास्तवची भूमिका त्यांनी अत्यंत पॉवरफुल संवादांनी सजवली आणि मग सनी पुढे सादर केली। कारण धाकधूक होती की ही चित्रपटातली म्हटली तर दुय्यम भूमिका, मूळ भूमिका ऋषी कपूर यांची, तर ही भूमिका सनी स्वीकारतील का? घायल सारखं मोठं यश मिळवल्यानंतर संतोषी आपल्याला छोटा रोल देतात असं तर सनी यांना वाटणार नाही ना, अशी संतोषींची भीती होती। पण संपूर्ण स्क्रिप्ट सनी देओल यांनी वाचली, त्यातली भूमिका त्यांनी वाचली आणि त्यांना त्यात नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं। त्यांनी लगेचच त्या भूमिकेकरता ते राजी झाले। अगदी शेवटच्या क्षणी सनी देओल या पिक्चरमध्ये आले आणि इतके अनाहूतपणे ते आले की ऋषी कपूर यांना शूटिंग सुरू होईपर्यंत माहीत सुद्धा नव्हतं की असे बदल झालेत आणि चित्रपटात सनी देओल आहे। कुठेतरी ऋषी कपूर हे थोडेसे नाराज होते की ह्या चित्रपटात दुसरा हिरो आला तर आपल्या भूमिकेला कुठेतरी डावललं जाईल का। असो, चित्रपट सुरू झाला, त्याचं शूटिंग झालं, चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाने जो इतिहास घडवला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा चित्रपट दामिनीच्या नवऱ्याचा जितका होता तितकाच तो गोविंद श्रीवास्तव यांचा होता। चर्नी रोडला संतोषी आणि सनी देओल हे स्वतः पिक्चर बघायला गेले आणि लोकांचा रिस्पॉन्स बघून अगदी खुश होऊन बाहेर पडले आणि ह्या चित्रपट हा अगदी म्हणजे पुढे जाऊन तर असं झालं की हा चित्रपट इतर कोणाचाही न राहता सनी देओलचा म्हणून झाला। या चित्रपटातला त्यांचा तो डायलॉग आणि त्यांची भूमिका ही आजही आपल्या लक्षात आहे। दामिनी म्हटल्यावर आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतात ते सनी देओल। या चित्रपटाने सनी देओल यांना फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक तर दिलंच, शिवाय त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा सनी देओल यांना मिळाला। असो, चित्रपटाच्या सुरुवातीला जेव्हा ऋषी कपूर यांनी भीती व्यक्त केली होती की आपली भूमिका डावलली जाते का, ती त्यांची भीती रास्त ठरली आणि शेवटी पिक्चर सुपरहिट झाल्यानंतर ऋषी कपूर एकच वाक्य बोलले, ये बंदा है ना, इंटरवल के बाद आया और पूरी पिक्चर लेके चला गया। असो मंडळी, असे किस्से होत राहतात। अगदी शेवटच्या क्षणी कास्टिंग मध्ये बदल होतं आणि कोणतरी नवीनच माणूस तिकडे येतो आणि तो अख्खा पिक्चर घेऊन जातो, असं अनेकदा घडलेले असे अनेक किस्से आहेत। असे किस्से जर आपल्याला ऐकायला आवडणार असतील तर आमच्या समर्थ चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो नक्की करा। या धर्तीवरचं जे काही चांगलं ते वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ।